आज आपण चाललोय परत एकदा. आणि जस्ट आमच्या बाजूला त्या साईडला एक ट्रेलर पलटी झालाय. कालोख होता आणि मी लाल परी कुठं चालली लाल परी. ड्रोन आणलाय, SD कार्ड विसरलाय, तर असंच फक्त शायनिंग मारायला आम्ही उडवणारा ड्रोन. कमसे कम 20-25 गाड्या बघितल्या ज्या रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललोय परत एकदा राईडला, संडे राईडला. मागच्या टाईम आपण वंशिकासोबत गेलेलो, कारण की मग तेव्हा कोण पोरं आले नव्हती. आता आज आपले सर्व मित्र आहेत, सर्व भाऊ आहेत. सोन म्हात्रे, केतन म्हात्रे, सर्व इथे नवीन ब्लॉगर. तर बघूया मनमीत. आता वाजले तिकडनं 6 वाजत आलेत. आज थोडा लेटच निघतोय आम्ही. आणि बघूया, नॉर्मल एक राईड आहे, फक्त जाऊन तिकडनं परत ब्रेकफास्ट करून यायचं आहे. कारण की आज दुपारी बरेच कामं आहेत. फक्त गाडी खोलायची आहे म्हणून गाडी घेऊन चाललो आहे लगेच. एक राईड मिस आउट नको व्हायला, संडे राईड. तो पण तिथे ब्लॉग काढतोय आणि यश घेऊन येतोय त्याची कावासाकी, जी की सुपर स्पोर्ट्स बाईक आहे. तर बघूया आता पुढे सर्व बाईक बाहेर काढल्यावर समजेल आपल्याला. आता मस्त. तर चला, तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. करतोय सर्व तयार झालेले आहे तिथं. आज इंटरसेप्टर 650, ड्यूक 390, 2 बाईक्स आहेत आणि एक स्कूटी आहे जी सार्थक घेऊन येणार आहे. तर बस आता निघतोय पटापट. आधीच थोडा लेट झालेला आहे आपल्याला. काल जरा सर्वजण लेटच गेले घरी. काल पार्टी होती पोरांची आणि तरी 2 वाजता 1:30-2 वाजेपर्यंत सर्व पोरं होती. आणि लगेच 5:00ला सर्वजण उठलेत आणि राईडला सर्व तयार झालेले आहेत. संडे मिस आउट नाही करत भावांना. तर आज थोडा लेटच निघतोय आपण. लास्ट टाइम निघालेलो तेव्हा पूर्ण कालोखच होता. आता थोडा उजेड आहे आणि बघू शकता तुम्ही हे सर्व व्हिडिओ काढतायत. तर दाखवतो तुम्हाला एक थांबलो आम्ही पनवेल रोडला. आणि जस्ट आमच्या बाजूला त्या साईडला एक ट्रेलर पलटी झाला आहे. त्यासाठी नाही थांबलो आम्ही, सार्थक आणि मनमीत मागे राहिलं आहे, त्यासाठी थांबलो आहे. आता एक 5-1 मिनटं थांबू आणि मग इकडनं परत पुढं निघू. मित्रांनो, आता आलो आहोत आपण पलसप्याला. पलसप्याचा आता ब्रिज एक पकडतो आहे. इथे लास्ट टाइम पण आम्ही दर टायमिंगला येतो ना, इथं पुढं पोरं असतात जे व्हिडिओ काढत असतात. सकाळ एवढ्या लवकर संडेच्या दिवशी उठून ते लोक फक्त बाईक्सचे व्हिडिओ काढायला येतात. तर चला, आज तुम्हाला दिसत आहेत का बघूया. आपल्याला दर टायमिंगला येतो, म्हणजे लास्ट टाइम पण आलतो, पण त्या टायमिंगला कालोख होता आणि मी खूप लवकर आलेलो. पण ह्या टायमिंगला ते लोक असतीलच. कसलाच गेला. सकाळ रविवारचा दिवस पोरांचा झोपेचा असतो. पोरं झोपतात
पण बाईकसाठी किती पोरं येडी आहेत ते तुम्हाला दाखवतो. एवढ्या सकाळ सकाळ लवकर येऊन नुसते व्हिडिओ टाकतात, व्हिडिओ काढतात. सॉरी, त्यांना बघून खूप भारी वाटतं. बघून आपला छोटा पण आठवते मला. मी पण असं आमच्या इथे संडेला ना पुरंदर प्लाझा हॉटेल आहे, तिथे बायकर्स लोक यायची, तर मी पण सकाळ सकाळ उठून बाईक्स बघत बसायचो, फोटो काढत बसायचो. तर ते दिवस सर्व आठवतात. असे कोण पोरं फोटो किंवा व्हिडिओ कोण काढत असतील ना सकाळ सकाळ राईडचे दिवस, तर त्यांना बघून. आता फ्युलिंगसाठी एक पुढे स्टॉप घेऊ, कारण की शुभमच्या बाईकमध्ये फ्यूल कमी आहे. आणि मग तसं पुढे निघू. वाह, काय सीन आहे. आज एवढे बायकर लोक थोडा लेट आले, त्याच्यामुळे एवढे जण भेटलेत ना, सांगू नाही शकत. कधी पटकन आहोत निघून जातात ना बॅकर. आपण तेवढे प्रो रायडर नाही झालेलो ना अजून. ते लोक रोजचा रस्ता झालाय त्यांचा, ते लोक कसे पण काढतात गाड्या. आपल्याला भीती वाटते. हा, एका प्रमाणात आपल्याला रस्ता चांगला भेटत असेल तर आपण करू शकतो. लाल परी कुठं चालली लाल परी. काय सीन आहे, काय सीन आहे. याच्यासाठीच उठतो सकाळ सकाळ बाईक घेऊन जाण्यासाठी. काय करणार संडेला झोपून, हे सर्व मिस करणार. आज ऍक्च्युली मला जायचं दुपारी डोंबिवलीला, तरी पण मी पंचिका सोबत, तरी तिला बोललो मी सकाळी पहिले राईडला जाईन आणि नंतर येईन. खूप सुंदर वाटते आज. परफेक्ट टायमिंगला आज आलोय, नाही तर एक तर लवकर येतो खूपच. लास्ट टाइम आला तो पूर्ण कालोख होता. काय दाखवू तुम्हाला. आता परफेक्ट टायमिंगला आलोय. थंडी पण खूप वाजते. सर्वजण आज मागे थांबलेत. शुभम त्याची फर्स्ट टाइम बाईक घेऊन आलाय म्हणून थोडासा दचकत असेल. मला एवढं नाही वाटत आहे, पण मी नॉर्मलच चालवतोय. म्हणजे जास्त टेन्शन नाही पाहिजे आपल्याला. काय
जास्त लांब नाही, इकडेच आहे लोणावळा. परत गेलो, नाश्ता केला, घरी आलो. परत गेलो, परत नाश्ता केला, परत घरी आलो. हे बघ कसं चाललंय, टोंग टोंग टोंग. आता आपण एंटर झालो लोणावळ्यामध्ये. नॉर्मल जो आपला नाश्ता करायचा जो स्पॉट आहे, जो हॉटेल आहे, तिकडे जर गर्दी नसेल तर लगेच नाश्ता करू. गर्दी असेल तर दुसऱ्या इथं नाश्ता करू. कारण की परत आज खूप रील्स काढायचे आहेत आणि लवकर घरी सुद्धा जायचं आहे, त्याच्यामुळे. तिथे रामकृष्णमध्ये आज बाईक्स कमी आणि कार जास्त लागलेत. तर फक्त आपल्यासोबत शुभम आलेला आहे, बाकी सर्व मागच राहिलेले आहेत. कुठपर्यंत आले शुभम? आता येईपर्यंत थांबू आणि नंतर मग आतमध्ये जाऊन नाश्ता करून निघू. तर मित्रांनो, बराच टाईम झाला आता इथं पोचून. नाश्ता ऑर्डर केलेला, आता नाश्ता आत्ता आला आहे. त्या ऑर्डर केला आहे भुर्जी पाव. तू काय ऑर्डर केलं आहे? भुर्जी पाव, चिकन सँडविच, नॉनव्हेज सँडविच, चिकन क्लब सँडविच. ओके, हा तोच आहे. त्यांना मानबिन काय दिला नाही आम्ही. तर इथं नाश्ता करू आणि इकडनं पुढे जाऊ. लवकर नाश्ता करायचं चाललं आहे. पुढे जाऊन आम्हाला आज खूप रील्स काढायचे आहेत. रील्स काढून लवकर घरी सुद्धा जायचं आहे. बघूया किती लवकर सर्व काही गोष्टी होत आहेत. दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. नाश्ता करून इकडनं झालेलं आहे आपला. आता हे सर्व सोबत आता निघतोय. आपल्या रेग्युलर स्पॉटला थांबूया 1-2 मिनटं. आणि तिकडनं मग घरी निघूया. रील्सचा प्लॅन होता, पण ट्रॅफिक बघून वाटत नाही की लवकर घरी जायला होईल. तर मग रील्स थोडे स्किप्स करू. बायकर्स अजून येत आहेत. अरे बापरे, ब्रेकडाऊन. रईस बघ किती आहे.
आता आलेलो होतो पण आपल्या स्पॉटवर, तरी धुका आहे. आज 9:30 वाजलेत अजून, तरी खूप धुका आहे आणि खूप रश आहे. इंटरसेप्टर GT, सॉरी इंटरसेप्टर व्हॉटएव्हर. आता 1-2 फोटोज काढूया इकडेच फक्त आणि निघूया इकडनं. आपण नेहमीच्या पॉईंटला इथं थांबलो आहेत, सर्वजण फोटोशूट करतायत. या ड्रोनचा मेमरी कार्ड उचलून आला. पण ड्रोन पण आणलेला आहे आज शुभम म्हात्रेंनी. फक्त ड्रोन आणलाय, SD कार्ड विसरलाय. तर असंच फक्त शायनिंग मारायला आम्ही उडवणारा ड्रोन. काय बघूया आता, रेकॉर्ड मोबाईलमध्ये डायरेक्ट होतंय का बघूया. केतन म्हात्रे आपले कॅमेरामॅन फोटो काढतायत. हा मनमीत, काय बोलतो, वातावरण कसं आहे? थंडगार. कॅमेरा कनेक्ट होते. नको उडू इथं, नको उडू. बघू तरी अर्ध्यात तरी उडवून बघू दे, राहते काय. तर जास्त वेळ इथं न थांबता आता आम्ही निघतोय इकडनं. रील्सचं जे प्लॅन होतं ते कॅन्सल झालेलंच आहे. पण कसं आहे, घरी समजा गेलो लवकर तर मग कसं कॉस्ट्यूममध्ये रील्स काढता येते. त्यामुळे प्रयत्न करतोय की लवकरात लवकर घरी पोचू आणि तिकडनं मग रील शूट करून क्लिअर करू. कारण की इकडे आता बघू शकता खूप रश आहे. आज खूप रश आहे. जसं बोललो आहे तुम्हाला, सॅटर्डे, संडे आणि मंडे हे जे सुट्ट्या आल्यात त्याच्यामुळे खूप रश आहे. तर चला इकडनं निघतो आता आणि पुढे तुम्हाला दाखवतो पूर्ण वरपर्यंत. आणि बऱ्याच जणांच्या गाड्या ब्रेकडाऊन झाल्यात, रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यात. कम से कम 20-25 गाड्या बघितल्या आहेत ज्या रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यात. खाली खाली हे बघा, बहुतेक लोकांची गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे. हे बघा, सर्वांची इंजिन पूर्ण गरम झालेलं आहे घाटात. हे बघा, खूप रश होती आज. आपल्याला पण खूप टाईम झाला, तरी बाहेर निघलोय आपण बहुतेक. तरी आपल्याला आता टेन्शन नाही आहे. त्या जुन्या रोडला खूप ट्रॅफिक होती म्हणून आपण आलो एक्सप्रेसवेने. एक्सप्रेसवेने पोलिसांनीच आपल्याला पाठवलं आहे. इकडनं एक्झिट आहे, कुठून आहे? फर्स्ट टाइम मुंबई पुणे एक्सप्रेसवेला बाईक चालवतोय. मला माहिती नव्हतं इकडनं पण येऊन देतात, पण कुठनं तरी एक्झिट आहे म्हणून आपण गाडी लेफ्टलाच ठेवतोय. इकडे पहिले यायचं ना छोटेपणे बघायचो बाईक्स. आता लेफ्टलाच ठेवतो, म्हणजे पटकन कुठून एक्झिट निघालं तर जायला पाहायन बसायचं आपल्याला. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक, एवढी ट्रॅफिक, बापरे भयानक. किती मनात ना विचार करून आलतो की रील्स काढू, कसले काय रील्स. तिथे ट्रॅफिक संपन्न आहे, घरी कधी पोचायचं आपण.
दादा विदाऊट हेल्मेट आहे, याच्या मागेच राहू. याला माहिती असेल रेग्युलर असेल इकडचा, नाही तर पटकन जिथनं बाईक बंद होतं तिकडे घुसलो की मग वांदे व्हायचे वांदे. पण ट्रॅफिक बघा कुठपर्यंत आहे. नशीब पोलिसांनी आपल्याला इकडनं पाठवला, नाही तर वाटत नव्हतं आज काय पोचतोय घरी. दादा तुझ्या माग माग आम्ही, ते घेऊन जा मला घरी. घरी म्हणजे रस्ता दाखव. आपल्याला मम्मी भेटलेली आता, मार्केटला गेलेली. आता आलो. हा कंटाळलो आज, खूप कंटाळा झाला ट्रॅफिकमुळे, खूप कंटाळलो. नाश्ता केला ते पण जिरलाय मला वाटते. आता भूक लागायला लागली परत. फायनली आपण आता पोचलेलो आहोत घरी. काय करते? तर आलेलो होतं पण आता घरी. वाजलेले आहेत, 1 मिनटं परत बघायला लागेल. वाजलेले आहेत 11:40. ट्रॅफिकमध्ये खूप कंटाळलेलो आहोत. सर्व येतात मागून. तर बस तर आलो आता. तर बंद. मित्रांनो, आजची राईड आपली सक्सेसफुल झालेली आहे. पण आलेलो आहोत 11:40 पर्यंत. आणि मागं आमचे शाकीर पटेल साहेब, भोले मोठे ग्रुपचे अध्यक्ष फिरून हे आज आले नाही. आज मला मटण घ्यायला थांबलेले. 6 वाजता गेले. काय 6 वाजता? 9 वाजता गेलास. 6 वाजता गेलो ते मटण आणायला. तर सर्वजण सेफ आलेलो आहेत घरी. शुभमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता, तर मग हे लोक तिकडे थांबलेले आणि पंक्चर काढून सर्व आलेत आता. तर बस आजचा व्लॉग, आजची व्हिडिओ इथं संपते. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.